आणि आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ केलेली असून याचा फटका अर्थातच मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे। महानगरपालिका क्षेत्रात 5.95% म्हणजे जवळपास 6% इतकी मोठी वाढ केली गेली आहे, तर ग्रामीण भागामध्ये 3.36% वाढ झाली आहे। राज्य सरकारनं रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4% वाढ केली आहे। मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रात सरासरी 6% वाढ आहे। मुंबईत 3.39, पुण्यामध्ये 4.16 तर ठाण्यामध्ये 7.72% दरवाढ होते। मुंबई महानगरपालिका वगळता महापालिका क्षेत्रात सरासरी 5.95% वाढ झाली आहे। रेडी रेकनरच्या दरात वाढ केल्यामुळे मालमत्तांचे दर वधारणार असून मालमत्ता खरेदी करणाऱ्यांवरती अधिकचा ताण पडणार आहे। डबघाईस आलेला आहे, त्यामुळे वसुली जोरात होणार। पैसे वसूल केल्याशिवाय महसूल वाढणार कसा? त्यामुळे सामान्य माणसाची लूट होईल। हा याच्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस भरडला जाईल। यासाठीची सगळी वाढ सुरू झालेली आहे। आगे आगे देखो क्या क्या होता है। माणसाचं 2 वेळचं जेवणही महाग होईल आणि त्याला हे सगळं टॅक्स भरता भरता त्याचं कंबरडं मोळेल। अशा प्रकारची स्थिती राज्यावर आता दूर नाही, ती परिस्थिती आलेली आहे। राज्य सरकारने हा जो रेडी रेकनर कर लागू केलेला आहे त्याच्यामध्ये खरं तर सोलापूरची खूप मोठी डेव्हलपमेंटपासून होणारी जे नुकसान आहे ते आम्हाला दिसतंय की कारण आपण बघतो की सोलापूरमध्ये तितकी रोजगारी नाही आहे, सोलापूरमध्ये कोणतेही इंडस्ट्रीज नाही आहेत, सोलापूरमध्ये मोठे कोणतेही उद्योग नाही आहेत, सोलापूरचे युवक अजूनही बेरोजगार आहेत। तर सरकारने हा कर नेमका कोणत्या बेसिसवर लावला तेच आम्हाला कळत नाही आहे। वास्तविक पाहता सोलापूरची लोकसंख्या आणि सोलापूरमध्ये असणारे गिरणगावमध्ये लोकांच्या आर्थिक नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे बोजाही मोठ्या प्रमाणात पडणार आहे। आजच्या परिस्थितीमध्ये महागाईच्या अनुषंगाने मालमत्ता खरेदीवर एवढा मोठा बोजा हे वास्तविक पाहता सर्वसामान्याला त्रासदायक आहे। बिल्डर लोकांचा खर्च हे वाढू शकतो आणि तसंच मला वाटते की जे डेव्हलपमेंट आहे, गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट जे करणार आहे त्याच्यामध्ये लोकांना फायदा होईल, पण जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना थोडे पैसे जास्त मोजावे लागतील। आणि यानंतरची बातमी एक धक्कादायक बातमी आहे। होणारा नवरा पसंत नसल्यानं नवरीनंच गुंडांना 1.5 लाख रुपयांची